सापोली सापोली टॉस जिंकला निशान गेला वाटतं निशान हो सापोली टॉस म्हण्या करतील इथं उलटा स्कोर याला टाकत चला सुनील माळी आपल्याला विनंती आहे आपण पारितोषिक द्यायचंय आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि भावी सरपंच सुनील सदाशिव माळी यांच्या शुभार्थे पारितोषिक दिलं जाईल काय हितेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच बॅटिंग खिडूक पडा ये इथेश ये वरती वरती आहे अरे ये बॉलर कोण आहे थोडं कमेंट कर करू शिकर 2 मिनिटं लगेच खाली जाऊन ए मान दे कर थोडीशी कर दे दे जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतात स्क्वेअरच्या रिजन मध्ये हा चेंडू जातोय सरळ चौकारासाठी कमी दे बारक्या बारशी आपण प्लीज या मंचावर यायचंय खिडूकपाडा संघ दादा भोईर आणि सुमित उल्वेकर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते पहिला जबरदस्त स्ट्रोक्स लगावला होता तो फलंदाज दादा भोईरनं आणि आता 5 धाबा धावफलकावर यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केलाय चेंडू गेलाय तो लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध चौकार उड्या नको टाकू तिथं दगड आहेत बारक्या बारशी आपण प्लीज 5 मिनिटासाठी या बारक्या बारशी इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक्स लगावला जातोय चेंडू जातोय सरळ चांगला प्रयत्न चांगली खेळ या ठिकाणी पाहायला मिळते 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या तब्बल 11 धाबा धावफलकार पाहायला मिळतात
पंचांकडे अपील केलं जाते. आणि इथे मात्र दादा भोईरच्या खेळीचा अंत. LBW का? ओके. हॅलो हॅलो. एकूण धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. साहिल उल्वेकर नवीन फलंदाज. साहिल उल्वेकर साहिल उल्वेकर नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. सुमित उल्वेकर आणि साहिल उल्वेकर दोन बंधूंची जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. 12 धाबा या ठिकाणी आपण बघतोय. चांगला प्रयत्न. खिडूकपाडा आणि सापोली हे दोन संघ एकमेकांच्या विपक्ष खेळतायत. चांगला प्रयत्न केला होता. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धाब्यानिशी आपण बघतोय. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 14 आणि 14 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सापोली विपक्ष खिडूकपाडा असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सापोली संघ क्षेत्ररक्षण करतोय. आपण बघतोय फलंदाजी. उलटा चेंडू टाकला होता आणि इथे मात्र चूक केली आहे. चेंडू गेला सरळ थर्डमॅनच्या रिजन मध्ये. चौकार. काहीच नाही. 22 नाही अंपायर देऊ शकतात. इथे मात्र आपण पाहतोय या 4 धाबा. इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू टाकला होता. आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतंय. फेक सरळ केली होती विकेट किपरच्या हातामध्ये. 2 धाबा पूर्ण केल्या जातात. दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 20 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र धाबासंख्येला आकार मिळतो. 3 षटकांचा हा सामना आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघतोय चांगला प्रयत्न. इथे मात्र अगोदरच जागा बनवली होती खेळण्यासाठी. फाईन लेगच्या रेजन मध्ये आज चेंडू जातोय. दन 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 करीत चौकार. चोवीस धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिशय शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि त्यानंतर जागा बनवून हा फटका खेळला चौकारासाठी. या चौकारानं आपण पाहिलं. एकूण धाबा 24 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला प्रयत्न, चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 24 धाबा धावफलकावर पूर्ण केल्या गेल्या आणि अशा रीतीने आपण बघतोय 2 षटकांच्या अंती 24 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बघूयात शेवटचं षटक आता मात्र प्रगतीपथावर येईल.
कृष्णा कृष्णा लखिमले सापोली संघाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावर. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र चेंडू गेलाय सरळ कार्पेट पद्धतीने खेळलाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धोका होईल का? होय. आणि इथे मात्र विकेट गमावली जातीये. फलंदाजाला परतावं लागेल. दुसऱ्या धावेचा मोह मनामध्ये आला होता आणि तो मोह घेऊन गेला. तंबूची वाट या ठिकाणी मोकळी केली मी म्हणेन या क्षेत्ररक्षकानं. जबरदस्त थ्रो केला. जबरदस्त विकेट जे या ठिकाणी मिळते ती सापोली संघाला. 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचं हे स्लॉगवरचं षटक असेल. इथे मात्र चेंडू गेलाय सरळ जातोय षटकार. जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय. फटका खेळला गेला आणि आरडाओरड भोंग्यांचा आवाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या षटकाराने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज कृष्णा गोलंदाजी करतोय. आणि इथे मात्र फलंदाजाचं या ठिकाणी धावपच्या स्वरूपाने बाद केलं जात आहे. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला होता. धावफलकावर धावा 32. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. बघूयात चेंडूचा पाठलाग केला जाईल. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 34. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूयात शेवटचं स्लॉगवरचं षटक. आणि इथे मात्र पंचांनी बोट उंचावलंय. फलंदाजाला पायचीच्या स्वरूपाने बाद करून या ठिकाणी तंबूची वाट दाखवली. आता मात्र पाहायला मिळतंय शेवटचा चेंडू आता मात्र प्रगतीपथावर. परंतु नवीन फलंदाज या ठिकाणी त्याला सामोरा जाईल. बघूयात या सत्रातील शेवटचा चेंडू आता मात्र खेळपट्टीवर पडेल. आपण बघूयात एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 34 धावा आतापर्यंत जमा केल्यात. 18 चेंडूंमागे हे आव्हान मी म्हणेन नक्कीच या ठिकाणी लढवय्या आव्हान असेल. कारण आपण बघतोय संघर्ष करण्यासाठी हे आव्हान नक्कीच
इथे मात्र चांगला फटका, स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला पाहायला मिळतंय. आणि इथे या ठिकाणी फलंदाजाला बाद होऊन तंबूची वाट धरावी लागते. एकूण धाबा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 36 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. 37 धाबांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. हॅलो, तरघर संघाचा संघनायक तसेच पिरकोण संघाचा संघनायक टॉस साठी कृपया लवकरात लवकर येणे. सदोतीस धावांची गरज ती म्हणजे सापोली संघाला. 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. तुझे 34 पाहिजे ना. 37 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज ती म्हणजे सापोली संघाला. पहिल्या षटकाची जबाबदारी ती म्हणजे संयोगवर. स्ट्राईकला मनोज आणि नॉन स्ट्राईकला जीवन. पाहूया 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज ती म्हणजे सापोली संघाला. संयोगवर जबाबदारी सोपवलेली आहे ती म्हणजे पहिल्या षटकाची. एका धावेवर समाधान, बिनबाद 1 अशी धावसंख्या सापोली संघाची.
पुढचा चेंडू खेळून काढेल तो म्हणजे जीवन. सतरा चेंडू मध्ये 36 धावांची गरज ती म्हणजे साफोली संघाला. अप्रतिम असा चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव तर आरामात घेतलेले, दुसऱ्यासाठी प्रयत्न परंतु असफळ. धावसंख्या झालेले बिनबाद 2. धावसंख्या झालेले 3, बिनबाद 3. अतिशय चांगली कामगिरी करतो तो म्हणजे गोलंदाज जीवन. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. अतिशय तणावपूर्वक सामना हा इथे चालू आहे. हा सुद्धा निर्धाव चेंडू अतिशय चांगली कामगिरी करतोय तो म्हणजे गेंदबाज सुयोग. धावसंख्या बिनबाद 3. अतिशय उंचावरून मारलेला हा चेंडू पाहूया आणि हा मराठा षटकार, उत्तुंग षटकार. अतिशय चांगला फटका हा जीवनकडून पाहायला मिळालेला आहे. बिनबाद धावसंख्या झालेली 9. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 9. 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज ती म्हणजे साफोली संघाला. अतिशय चांगली अशी फटकेबाजी करतो तो म्हणजे जीवन. कुणाकडून 500 रुपयाचं बक्षीस ते म्हणजे अनिल ओड्डे यांच्याकडून आलेला आहे. टॉस साठी यायचा आहे दोन्ही संघांना. हा आखरी पुकार. चला 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. आणि हा मला वाटतं व्हाईट हंपरने घोषित केलेला आहे. खराब चेंडूचा सामना करायला लागलेला आहे. चला पिरकोन तसेच तरघर संघाने नाणेफेकीसाठी तो यायचा आहे. 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज ते म्हणजे साफोली संघाला. अतिशय चांगला चेंडू दादा भोर यांच्याकडून
विकेट हॅट्रिक साठी त्यांना 3,000 बक्षीस लावलेलं आहे. आदरणीय नवनाथ अंबो उलवेकर यांच्याकडून पिरकोन संघाचा संघनायक आलेला आहे. ओके, धन्यवाद. ओ माय गॉड, रनआउटची विकेट मिसफिल्ड मुळे गेलेली आहे. दहा सूरज गोंधलीने जर कॅच पकडली तर त्याला 2,000 रुपये बक्षीस आलेलं आहे. अनिल ओढे यांच्याकडून अतिशय बक्षिसांची खैरात होत आहे. दहा चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. आणि हा खराब चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेले बिनबाद 12. उर्वरित 10 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज ती सापोली संघाला. अतिशय चुरशीचा सामना इथे चालू आहे. अतिशय उंचावरून मारायला हा मला वाटतं झेल होते का. षटकार, उत्तुंग षटकार. अतिशय चांगला फटका हा जीवनकडून पाहायला मिळतोय सापोली संघाकडून. 9 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज ती सापोली संघाला. आणि मला वाटतं हा विकेट इथं पहिला पडलेला आहे ते म्हणजे सापोली संघाचा. अतिशय चांगली किपरनी कामगिरी चोख बजावलेली आहे. अतिशय चुरशीचा सामना इथे पाहायला मिळतोय. संघाची बाजू सावरण्यासाठी आता स्वप्नील येतोय. स्वप्नील आलेला आहे. 8 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज ती म्हणजे सापोली संघाला. अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. खेडूकपाडा वर्सेस सापोली या दोन्ही बलाढ्य संघांच्या दरम्यान. अतिशय चांगला चेंडू दादा भैर यांच्याकडून. सात चेंडूमध्ये 18 धावांची गरज सापोली संघाला. अरे वा, उत्तुंग एकदम. मला वाटतं हा आरपार षटकार. 8 6 चेंडूंमध्ये
12 धावांची गरज. अजूनही सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगू शकत नाही. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. 25 झाल्या. साहिल उलवेकर. तिसरं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे साहिल उलवेकर सावळा एंड कडून. सहा चेंडूंमध्ये 12 धावांची गरज, ती म्हणजे सापोली संघाला. अतिशय चुरशीचा सामना चालू आहे. स्ट्राईकला येतो म्हणजे मनोज. भाऊ आपल्या संघासाठी कितपर्यंत मजल मारतोय ते. सहा चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण भाईंकडून. नाही आधीच भेटलेली बेलची. आधीच भेटली. मला लक्ष होतं 5 ला 11. 5 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. अतिशय चांगल्या प्रकारे हा टोळलेला चेंडू पाहूया. एक धाव तर घेतलेली आणि मला वाटतं खराब क्षेत्ररक्षण. बॉलरचं काम बॉलरने चांगलं पार पडलं होतं, परंतु खराब रक्षणामुळे चौकार इथे गेलेला आहे. त्याचा फायदा सापोली संघाला झालेला आहे. 4 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. हा सुद्धा बघूया. एक धाव तर आरामात काढले आणि दुसऱ्यासाठी प्रयत्न. दुसरी सुद्धा पूर्ण चपलाईने कामगिरी करतात ते म्हणजे सापोलीचे बॅट्समन. 3 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. बॉलरच्या हलगर्जीपणामुळे ही विकेट नक्कीच होती त्याच्या पदरात, परंतु लक्ष व्यवस्थित नसल्या कारणास्तव ही दोन्ही धावा त्या पूर्ण केलेल्या त्या म्हणजे सापोली संघाने. मला वाटतं आता 2 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. अतिशय चुरशीचा सामना चालू आहे तो म्हणजे एक लेग बायची 1 रन आलेली आहे सापोली वर्सेस खेडूतवाडा या दोन्ही बलाढ्य संघांच्या दरम्यान. अतिशय टेन्शन भरा हा सामना चालू आहे. कंपल्सरी चेसिंग.
चला पुढील जरा डिसिजन कळवायचं आहे आम्हाला. तरगर दोन्ही संघांना विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. पंच थंडी वाढत चाललेली आहे. चहा गरम आहे इकडे. शिव लीलामृतचं वाचन आपल्या मंदिरामध्ये चालू आहे. 14 अध्याय. आहेत ना 35 जण आहेत. 30 एक असतील. एक बॉल 2 धावांची गरज. बस 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 आता एक बॉल 2 कर. मी आलो होतो संपायला म्हणून. बर पाहूया सामना कुणाच्या बाजूने झुकतोय. दोन्ही संघांच्या ताब्यात त्या आहेच. आने वाला वक्त अभी बताएगा. एक चेंडू मध्ये 2 धावांची गरज कंपल्सरी असतील. अतिशय तणावपूर्वक सामना चालू आहे. आणि खरोखर खेडूपाडा संघाने हा सामना खेचून आणला, त्यांच्या हातातून निसटलेला. परंतु दोन्ही संघाचे आमच्या आयोजकांकडून आम्ही आभार व्यक्त करतो. या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे तो म्हणजे साहिल उल्वेकर.